मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई शहरात पावसाच्या सरी बरसतायत। दादर हिंदमाता भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, हवामान विभागाचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 2 आठवड्यापासून मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु पहाटेपासूनच मुंबईमध्ये जे आहे ते हलक्या सरी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये बरसत आहेत। मी सध्या दादर परिसरामध्ये आहे आणि आपण पाहतोय की दादरसह संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईच्या पावसाच्या ज्या आहेत त्या हलक्या सरी बरसत आहेत। गेल्या 2 आठवड्यापासून पाहतोय की आपण पावसाने मोठ्या प्रमाणात विश्रांती घेतली होती आणि त्यामुळे गरमी जी आहे ती मुंबईमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे कुठेतरी आज सकाळ पहाटेपासूनच जो रिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईकरांना दिलासा हा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभर असाच रिमझिम पाऊस राहील असा हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कालचं आपण जर तापमान जर पाहिलं तर जवळपास 58°C तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळत होतं। गेल्या 2 आठवड्यापासून खरं तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती आणि त्यामुळे अशा उकाड्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागत होतं। जेव्हापासून ऑगस्ट महिना सुरू झालाय तेव्हापासून खरं तर पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आज पहाटेपासूनच पावसाने जे आहे ते सुरुवात केलेली आहे। पुढील 2 ते 3 दिवस देखील मोठ्या प्रमाणात पाऊस असेल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। सध्या रिमझिम पाऊस जरी बरसत असला तरी मुसळधार पाऊस येण्याची मुंबईमध्ये शक्यता कमी निवृत्ती, असल्याचा देखील अंदाज जो आहे तो हवामान नक्कीच विभागाच्या निवृत्ती, नक्कीच अपडेट्स घेत राहू।